इमॅजिन करा, तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या इतक्या जवळ गेला आहात आणि फक्त एक पाऊल बाकी असताना अचानक कुणीतरी म्हणतं स्टॉप, इट्स टू रिस्की. आणि त्या क्षणी सगळं थांबतं. आवाज, उत्साह आणि काही सेकंदांसाठी तर मनही थांबतं. इंटरलाकेनला असताना माझ्यासोबत अगदी असंच झालं. सगळं रेडी होतं, पण एका वाक्याने सगळंच बदललं. नॉट टुडे. हे ऐकल्यावर मला असं झालं इथेच संपलं. पण मला काय माहिती होतं, दुसऱ्या दिवशी मी फक्त उडणार नाही तर. हॅलो मंडळी, नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला माझ्या पॅराग्लायडिंग एक्सपिरियन्स बद्दल सांगणार आहे. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. मी होतो स्वित्झर्लंडच्या इंटरलाकेनमध्ये आणि इथे माझा दुपारचा 1 वाजताचा पॅराग्लायडिंगचा स्लॉट बुक होता. तिथे मी पोहोचलो आणि वर रंगीबिरंगी पॅराशूट उडताना बघितले. लोक उडत होते आणि त्यांना बघून मला खूप धडधड होत होतं. माझी एक्साइटमेंट पीकला होती. शेवटी आमची वेळ आली. आम्ही सामान बाजूला ठेवलं, बूट घट्ट बांधले, हार्नेस लावलं. टेक ऑफ साठी फक्त एकच सिग्नल बाकी होता आणि अचानक एक बातमी आली. वेदर इज अनप्रेडिक्टेबल, कांट टेक रिस्क, नो पॅराग्लायडिंग टुडे. त्या क्षणी त्या एका वाक्याने माझं स्वप्न जणू हवेतच थांबलं. आता त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन्स दिले. पहिला, रिशेड्यूल दिस तिकीट विदिन अ इयर और ट्रान्सफर दिस तिकीट टू समबडी एल्स. आता रिशेड्युलिंगचा पण आम्हाला लिमिटेड स्कोप होता, कारण आम्ही तिथे 2च दिवस होतो. मग काय, नाईलाजाने दुसऱ्या दिवशीचा 7:30चा स्लॉट घेतला आणि हॉटेलवर परतलो. आभाळ अजूनही भरलेलं होतं, सूर्याचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे आम्ही मनात विचार केला की देवा, उद्या तरी पॅराग्लायडिंग होऊ दे. आता सकाळी 7:30चा रिपोर्टिंग टाइम, तरी अजूनही सूर्यदेवतेचं काही दर्शन नाही. ढग होतेच. तरी आम्ही ते पॅराग्लायडिंग पॉइंटला पोहोचलो. पुन्हा तेच, जॅकेट घातलं, बूट घट्ट बांधले आणि हार्नेस लावलं आणि तिथले मॅनेजर म्हणाले लेट्स सी, विल ट्राय. असं म्हणून आम्ही पायलट सोबत बसमध्ये बसलो टेक ऑफ पॉइंटकडे जायला. आता फुल ऑन मिक्स्ड फिलिंग्स. पहिलं पॅराग्लायडिंग, त्यामुळे भरपूर एक्साइटमेंट, पण थोडी भीती आणि अनप्रेडिक्टेबल वेदरमुळे खूपच टेन्शन. त्यामुळे मी देवाकडे प्रार्थना करत करत टेक ऑफ पॉइंटला पोहोचलो. आणि तिथे गेल्यावर हा पायलट म्हणे येस, वी कॅन डू इट. आई शपथ, ही फिलिंग सांगता येऊ शकत नाही. आनंद गगनात मावत नव्हता आणि आता वेगळीच भीती वाटत होती, कारण एवढ्यावरून उडी मारायची होती. सगळ्या मिक्स फिलिंग एकदमच. मी आणि माझा पायलट रेडी होतो आणि पायलट जोरात ओरडला रन रन, डोंट स्टॉप. आणि मी लिटरली फुल स्पीडने धावायला सुरुवात केली. पायाखाली उतार, वाऱ्याचा जोर वाढत होता आणि छातीतून लिटरली हृदय बाहेर येईल एवढ्या जोरात धडधडत होता. आणि अचानक माझे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. 1 सेकंदासाठी सगळं स्लो मोशन झालं. श्वास अडकला, पोटात गारवा जाणवला आणि पुढच्या क्षणी जमीन खाली गेली आणि मी वर गेलो. आय वॉज इन द एअर. मी खरंच उडत होतो. पक्षासारखा नाही, तर जणू स्वप्नातल्यासारखा. त्या क्षणात भीती होती, पण त्याहून जास्त फ्रीडम आणि मनात हो, जग जिंकल्यासारखं फिलिंग होतं. इंटरलाकेनचं ते अप्रतिम सौंदर्य वरून पाहताना काय वाटत होतं म्हणून सांगू? ना आवाज, ना गडबड, फक्त वाऱ्याची झुळूक आणि फ्री असल्याचं फिलिंग. मी खाली बघत होतो आणि मला जाणवलं आपण रोज वर आकाशाकडे बघतो आणि आज पहिल्यांदाच आकाशातून खाली बघतोय. लहानपणी वाटायचं पक्ष्यांना कसं दिसत असेल ना वरून. त्या दिवशी ते स्वप्न फक्त पूर्ण नाही झालं, तर आयुष्यभरासाठी मनात कोरलं गेलं. आणि मग पायलटने विचारलं डू यू वॉन्ट टू फील रोलर कोस्टर? मी लगेच म्हणालो हो. तो दोरी डावीकडे खेचायचा, मी उजवीकडे झुकायचो, तर उजवीकडे खेचायचा आणि मी डावीकडे. आणि अचानक त्याने एक साइड जोरात खेचली. आम्ही हवेत 360 डिग्री फिरलो. खूपच मजा येत होती, पण भीती वाटत होती. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की थांबा थांबा, पण त्याला कसलं मराठी कळणार आहे. त्याला वाटलं मी एन्जॉय करतोय. तो अजून जोरात फिरवायला लागला. It was great. Nice. सुमारे 20 मिनिटं मी आकाशात होतो
तेव्हा असं वाटलं की कालची निराशा नसती तर आजचा आनंद एवढा खास नसता वाटला. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, पण माझ्या केसमध्ये तर तो बहुत मीठा होता. लँडिंग झाल्यावरही मी या फिलिंग मधून बाहेर नव्हतो आलो आणि तेवढ्यात माझ्या पायलटने माझ्या हातात हसत काहीतरी दिलं. ते म्हणजे हे छोटंसं पॅराशूट. आणि तो म्हणाला की दिस इज अ क्यूट सोवेनियर सो दॅट यू डोंट फॉरगेट युअर फर्स्ट फ्लाईट. हे बघून मला वाटलं ही फक्त एक ऍक्टिव्हिटी नव्हती, तर ही एक आठवण होती, एक जिंकलेली भीती होती आणि माझ्या बकेट लिस्ट मधली एक गोष्ट टिक झाली होती. तुम्ही जर स्वित्झर्लंडला गेलात तर इंटरलाकेनला नक्की पॅराग्लायडिंग करा. त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, ते चेक करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कार्तिक नो चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि लाईक, शेअर आणि कमेंट बद्दल तुम्हाला वेगळं सांगायला नको. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.